नमस्कार. मितालीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण श्राद्ध पक्षात केली जाणारी आमसुलाची चटणी कशी करायची ते बघणार आहोत. याआधी मी तांदूळाची खीर हाही व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तोही व्हिडिओ तुम्ही बघू शकता. चला किचनमध्ये जाऊया. आमसुलाची चटणी करण्यासाठी ही अर्धी वाटी आमसुलं घेतलेली आहेत. यालाच कोकम म्हणतात. अर्धी वाटी आमसुलं आहेत, त्यामध्ये तेवढंच म्हणजे अर्धी वाटी पाणी घालूया. आमसुलं 1 तास पाण्यात भिजत ठेवायची आहेत. आमसुलं भिजलेली आहेत, अगदी छान मऊ झालेली आहेत. अर्धा चमचा जिरं घेऊया. हे थोडंसं भाजून घ्यायचंय. जिरं भाजून गार करून घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यात आधी फक्त जिरं बारीक करून घेऊया. याऐवजी तुम्ही अर्धा चमचा जिरं पावडर घेतली तरी चालेल. जिरं बारीक करून घेतलेलं आहे. यामध्ये बाकीचं साहित्य घालूया. भिजवलेली आमसुलं, आमसूल भिजवलेलं पाणी यामध्ये घालायचे. आमसुलं अर्धी वाटी आहेत, त्यासाठी दुप्पट म्हणजे 1 वाटी गूळ घालूया. गूळ तुमच्या आवडीनुसार थोडासा कमी घेतला तरी चालेल. अर्धा चमचा तिखट, चवीनुसार मीठ घालूया. हे अगदी बारीक वाटून घ्यायचे. हे बघा, मस्त टेस्टी चटणी तयार झालेली आहे. ही चटणी पित्तशामक आहे, त्यामुळे फक्त श्राद्ध पक्षात न करता इतर वेळी जेवणातही ही चटणी करावी. ही चटणी 4-5 दिवस फ्रीजमध्ये टिकते. ही चटणी सामोसा बरोबरही छान लागते. माझ्याकडे जेवणात नेहमी ही चटणी असते. मस्त टेस्टी आमसुलाची चटणी तयार आहे. पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपींसह. तोपर्यंत नमस्कार.